Good afternoon, students. We will discuss about the clinical pharmacy. This is the next part of the this topic for the clinical pharmacy. This first topic present in introduction to clinical pharmacy practices and definition and scope. This topic firstly started for the introduction to the clinical pharmacy. Clinical pharmacy is the drug use control and the effective applications of the knowledge, skills, and ethics that assures the optical safety in the distribution and use of medicine. It hence ensures the patient's maximum well being while he is on drug therapy. क्लिनिकल फार्मसी क्लिनिकल फार्मसीमध्ये आपण एखाद्या ड्रगचा यूज कंट्रोल करू शकतो. जर एखाद्या ड्रगचा मिसयूज होत असेल तर त्याच्यावर आपण कंट्रोल आणू शकतो, कमी प्रमाणात वापरू शकतो. जे इफेक्ट होणार आहे ड्रगचे साईड इफेक्ट, फार्माकोलॉजिकल, फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक जे इफेक्ट होणार आहेत, जे मेकॅनिकल ॲक्शन होणार आहे त्याच्यावर आपण कंट्रोल आणू शकतो. The effect application of knowledge, skills, and ethics that assure the optimal safety in the distribution and use of medicine. याच्यावर आपण आपली इफेक्टिव्ह ॲप्लिकेशन आणू शकतो. आपलं नॉलेज, स्किल, पुन्हा जे एथिक्स अँड अश्युअर द ऑप्टिकल सेफ्टी इन द डिस्ट्रीब्युशन यूज ऑफ द मेडिसिन. म्हणजे जे आपण ड्रग डिस्ट्रीब्युशन करणार आहोत, जे मेडिसिनचे जे युजेस आहेत ते सर्व आपल्याला क्लिनिकल फार्मसीमध्ये समजू शकते. सगळं समजून येईल की यामध्ये काय काय करायचं, त्याचा यूज कसा आहे, तो कशासाठी यूज करू शकतो ड्रग एखादा. ठीक आहे. इट हेन्स इन्शुअर्स द पेशंट्स मॅक्झिमम वेल बिंग while he is on drug therapy. Definition of the clinical pharmacy. Clinical pharmacy is the branch of pharmacy which deals with the various aspects of the patient care, dispensing of the drugs, advising patient on the safe and rational use of drugs. क्लिनिकल फार्मसी ही अशी एक ब्रँच आहे, फार्मसीची अशी एक ब्रँच आहे की ती डील्स विथ द व्हेरियस ॲसेप्ट्स ऑफ द पेशंट केअर, जी पेशंटचं केअर घेते, पेशंटची काळजी घेते, गोळ्या डिस्पेन्सिंग करतो, ड्रग डिस्पेन्सिंग करतो, ॲडवाईस विथ द पेशंट. आपण पेशंटला ॲडवाईस करू शकतो, ह्या टाईमला आपण गोळ्या घेऊ शकतो, या ड्रगचा हा यूज आहे, हा साईड इफेक्ट आहे, हा ड्रग या ड्रगसोबत घेऊ शकत नाही, तुम्ही सकाळी घ्या, दुपारी घ्या, असं आपण ॲडवाईस करू शकतो पेशंटला. ड्रग इंटरॅक्शन होऊ नये म्हणून आपण त्याविषयी त्यांना माहिती देऊ शकतो. ठीक आहे. ऑन द सेफ अँड रॅशनल युजेस ऑफ ड्रग. एक पेशंटला सेफ्टी प्रोव्हाइड करण्यासाठी व त्याच्यात जे रॅशनल युजेस म्हणजे इरिटेशन होत असेल एखाद्या औषधाचं, मेडिसिनचं, तर तो आपण टाळू शकतो आणि जो साईड इफेक्ट होणार आहेत ते थांबवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, एम ऑफ क्लिनिकल फार्मसी टू असिस्ट द फिजिशियन इन डूइंग अ बेटर जॉब ऑफ द प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग ड्रग थेरपी फॉर द पेशंट. असिस्ट द फिजिशियन इन डुईंग, जे फिजिशियन डॉक्टर प्रेझेंट आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू शकतो. फार्मसिस्ट त्यांच्यासोबत क्लिनिकल फार्मसिस्ट तो काय करू शकतो, चर्चा करू शकतो डॉक्टरसोबत की या पेशंटला हे ड्रग प्रिस्क्राईब करा, नाहीतर हा डोस चेंज करा. त्याविषयी आपण सल्ला घेऊ शकतो डॉक्टरसोबत. टू असिस्ट द मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ अँड डॉक्युमेंटिंग मेडिकेशन इंडिकेट्स द करेक्टली. पॅरामेडिकल स्टाफ जो प्रेझेंट आहे त्यासोबत जे नर्सेस स्टाफ जो प्रेझेंट आहे त्यांना प्रत्येक पेशंटचं डॉक्युमेंटेशन त्यांचं पूर्ण साठवून ठेवावं लागतं, कलेक्ट करावं लागतं. त्याचनुसार फार्मासिस्टला पण त्यांचं डॉक्युमेंटेशन ठेवणं गरजेचंच आहे. आणि टू मॅक्झिमाइज द पेशंट कंप्लियन्स इन द ड्रग यूज ऑफ द प्रोसेस. ठीक आहे. द मॅक्झिमाइज द पेशंट्स कंप्लियन्स इन द ड्रग यूज प्रोसेस. जे ड्रगची युजेसची प्रोसेस आहेत, जो पेशंटला ड्रग यूज कशासाठी दिलेला आहे, कोणत्या डिसीजसाठी दिलेला आहे, त्याच्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन
ठेवणे गरजेचे असते. ठीक आहे. नेक्स्ट, स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी. Clinical pharmacy services are of the considerable importance in all the hospitals because clinical pharmacy can be served as a guide to physician for the safe and rational use of the drug. A clinical pharmacist can be helped to achieve the economy in the hospital by planning safe drug policies, suggesting means of the reduction of the waste by preventing the misuse of the proliferation of the drug, and in the preparation of the budget by the forecasting future drug needs of the hospital based upon their drug utilization patterns. Scope of clinical pharmacy मध्ये आपण clinical pharmacy services are the considerable importance in all the hospitals because clinical pharmacy can be served as a guide to the physician for the safe and rational uses of the drug. क्लिनिकल फार्मसीचं सर्विस काय आहे? क्लिनिकल फार्मसीची सर्विस काय आहे? जे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटविषयी जर त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे आणि त्याला कोणता डिसीज झालेला आहे, त्यासाठी कोणते ड्रग द्यायचे, त्याच्याविषयी मॉनिटरिंग करणे, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे व ती फिजिशियन डॉक्टरसोबत चर्चा करून त्याला कोणता डोस देता येईल, त्याला ट्रीट करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्याविषयी आपण डॉक्टरसोबत तो सल्ला देऊ शकतो. ठीक आहे. बाकीच्या दुसऱ्या देशामध्ये अमेरिका, त्यांच्या तिकडं फार्मसिस्टसोबत चर्चा डॉक्टर आणि फार्मसिस्टची चर्चा होते व सजेशन देऊ शकतो फार्मसिस्ट डॉक्टरला की असं आपण ड्रग घेऊ शकतो. मॉनिटरिंग करून तो सजेशन देऊ शकतो डॉक्टरला की अशा पेशंटला हा त्रास आहे, आपण हा ड्रग चेंज करूया. पण आपल्या भारतामध्ये तर अजून तसं होत नाही. ठीक आहे. A clinical pharmacist can help to achieve the economy in the hospital by planning safe drug policies. A clinical pharmacist can be helped to achieve the economy in the hospital the planning safe and drug policies. जो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे तो हेल्प करतो हॉस्पिटलची जी इकॉनॉमी आहे तो वाढवण्यासाठी तो प्रयत्न करतो, तो प्लॅनिंग करतो. ड्रग पॉलिसीची तो प्लॅनिंग करतो, तो सजेशन देतो की असा ड्रगचा यूज करू शकतो, असा ड्रग वापरले पाहिजेत, या पेशंटसाठी आपण हे करू शकतो, यामुळे पेशंट सेफ राहू शकतो, याविषयी तो सर्व काळजी घेतो व सजेशन देऊ शकतो. त्यामुळे जे इकॉनॉमी आहे हॉस्पिटलची ते वाढण्यासाठी मदत होते. ठीक आहे. आणि जो मिसयूज होणार आहेत ड्रगचे, जे मिसयूज वेस्ट जाणार आहेत ते होण्यापासून वाचवू शकतो. एखाद्या पेशंटला जर कुठला डिसीज आहे तर त्यासाठी तो काय करू शकतो, ड्रगविषयी युजेस सांगू शकतो, थेरॅपेटिक युजेस सांगू शकतो आणि जो त्याला लागणार नाहीत ड्रग्स त्याच्याविषयी तो सल्ला देऊ शकतो, सजेशन देऊ शकतो. The preparation of the budget of the forecasting future drug needs of the hospital based upon their drugs utilization the patterns. The forecasting आहे फ्युचरमध्ये जो नीड लागणार आहे ड्रगची तो अगोदर तो मागवू शकतो. एखाद्या ड्रगचं उदाहरणार्थ एक ड्रग आहे त्याच्याविषयी जर आपल्याला तो संपणार आहे ड्रग्स तर त्यासाठी तो अगोदर मागवू शकतो. तो अगोदरच ऑर्डर देऊन तो स्टोअरमध्ये ठेवू शकतो व नंतर तो भविष्यात लागू शकतो. यानुसार तो सर्व प्लॅनिंग केलेले असतात. तो प्लॅनिंग बरोबर केल्यामुळे तो हॉस्पिटलची इकॉनॉमी वाढण्यासाठी पण यूज होऊ शकतो. अँड बेस्ड अपॉन दिअर ड्रग्स युटिलायझेशन पॅटर्न्स, त्याचे युटिलायझेशनचे पॅटर्न्स असतात. नेक्स्ट, हिन्स द स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी इज ऑफ द आउटमोस्ट द ॲप्लिकेशन इन फॉलोइंग एरियाज. ड्रगची इन्फॉर्मेशन म्हणजे स्कोप काय आहे क्लिनिकल फार्मसीमध्ये. फर्स्ट आहे ड्रग इन्फॉर्मेशन, नेक्स्ट ड्रग युटिलायझेशन, ड्रग डिस्ट्रीब्युशन, ड्रग सिलेक्शन, ड्रग इव्हॅल्युएशन, फार्मसी एज्युकेशन अँड टीचिंग. फर्स्ट आहे ड्रग इन्फॉर्मेशन. एखादा ड्रग असेल त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देण्यासाठी क्लिनिकल फार्मासिस्ट त्या पेशंटला राईट इन्फॉर्मेशन देऊ शकतो की तुम्हाला हा डिसीज झालेला आहे, ह्या डिसीजसाठी हे ड्रग्स आपण यूज करू शकतो, मेडिसिन घेऊ शकतो, ही मेडिसिन घेतलं तर तुम्ही नीट होऊ शकता, ट्रीट होऊ शकता. त्यासाठी तुम्ही असे जे ड्रगचे यूज आहेत, साईड इफेक्ट आहेत ते सांगू शकतो.
त्यामुळं पेशंटला याचा फायदा होतो. ड्रगचं युटिलायझेशन कसं करायचं तो इन्फॉर्मेशन देतो क्लिनिकल फार्मासिस्ट. ड्रग डिस्ट्रीब्युशन, ड्रगचं कसं डिस्ट्रीब्युशन द्यायचं, ड्रग कसं डिस्ट्रीब्यूट करायचं याविषयी तो क्लिनिकल फार्मासिस्ट राईट देऊ शकतो. ड्रगचं सिलेक्शन कसं करायचं, कोणता ड्रग घ्यायचा, कोणता ड्रग द्यायचा, ड्रग यूज, त्याचे सिलेक्शन, पर्टिक्युलर डिसीज गिव्स द पर्टिक्युलर ड्रग फॉर धिस डिसीज टू गिव्स द फार्मासिस्ट, क्लिनिकल फार्मासिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट ड्रगचं इव्हॅल्युएशन त्याविषयी इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ड्रगचं इव्हॅल्युएशन सांगू शकतो. फार्मसी एज्युकेशन अँड टीचिंग, फार्मसीचं एज्युकेशन, त्याचं टीचिंग कसं असू शकतं त्याविषयी इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वालिटीज ऑफ द क्लिनिकल फार्मासिस्ट. कोणत्या कोणत्या क्वालिटीज पाहिजेत क्लिनिकल फार्मासिस्टच्या. द फर्स्ट इज कम्युनिकेशन स्किल. The clinical pharmacist should have good communication skill in order to communicate with the patient and the co-professionals freely and effectively. कम्युनिकेशन स्किल तर इम्पॉर्टंटच आहे. कोणत्या पण क्षेत्रात गेला तर कम्युनिकेशन स्किल डेव्हलप झालेलीच पाहिजे. जर क्लिनिकल फार्मासिस्टची कम्युनिकेशन स्किल जर चांगली असेल तर तो पेशंटसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी तो नीट कम्युनिकेशन करू शकतो, गुड कम्युनिकेशन करू शकतो. त्याच्यामुळे जो पेशंटला डिसीज आहे, जो प्रेझेंट आहे जो डिसीज, त्याच्याविषयी त्याला इन्फॉर्मेशन भेटते. जी हिस्ट्री आहे त्याची अगोदरची, जे कशामुळे त्याला तो रोग झाला, कशामुळे त्याला डिसीज प्रोड्यूस झाला, त्याला साईड इफेक्ट कशामुळे झाले, जो पण त्याची हिस्ट्री आहे त्या डिसीजविषयी तो त्याच्याकडून कम्युनिकेशन स्किलमुळे तो त्याच्याकडून काढून घेऊ शकतो व त्याचा तो फिजिशियनला सांगून, तो डॉक्टरला सांगून तो त्याच्याविषयी त्या डिसीजवर काय उपाय करता येईल व कोणता ड्रग देऊ शकतो याविषयी तो सजेशन देऊ शकतो. त्याचा मोस्टली ही स्किल त्यामध्ये प्रेझेंट पाहिजे क्लिनिकल फार्मासिस्टमध्ये. नेक्स्ट क्लिनिकल स्किल्स. द क्लिनिकल फार्मासिस्ट should have the true knowledge about the etiology of a disease, signs, symptoms, pathophysiology, laboratory test, pharmacokinetic, etc. He should be clinically trained for the providing information on rational drug use, related drug therapy, and for the reviving drug dose. क्लिनिकल स्किलमध्ये आपल्याला काय पाहिजे, द क्लिनिकल फार्मासिस्ट शूड हॅव थ्रू अ नॉलेज अबाउट द एटिओलॉजी ऑफ द डिसीज. क्लिनिकल फार्मासिस्टला नॉलेज पाहिजे, जो डिसीज प्रोड्यूस झालेला आहे पेशंटला त्याच्याविषयी कोणता ड्रग देऊ शकतो, त्याचे एखाद्या डिसीजचे सायन्स कोणते आहे, सिम्पटम्स कोणते आहेत, त्याची पॅथोफिजिओलॉजी काय आहे, लॅबोरेटरी टेस्ट कोणत्या आहेत, फार्माकोकायनेटिक काय आहे, त्यासाठी आपण काय यूज करू शकतो, कोणते ड्रग देऊ शकतो, सर्व इन्फॉर्मेशन क्लिनिकल फार्मासिस्टला माहीत पाहिजे व तो सजेशन देऊ शकतो व पेशंटला ट्रीटमेंट करण्यासाठी तो यूज होऊ शकतो. आणि जो क्लिनिकली ट्रेंड फॉर द प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन ऑन रॅशनल ड्रग युजेस, जे पेशंटला साईड इफेक्ट होणार आहेत, जे रॅशनल इरिटेशन, काय काय ड्रग इरिटेशन करतात डिसीज, म्हणजे एखादा डिसीज असेल पेशंटला आणि त्याला जर युजेस म्हणून मेडिसिन दिलेली असेल त्याला, तर तो ड्रग मेडिसिन काय काय पेशंटला इरिटेशन बी करू शकतात, तर तो प्रोव्हाइड करण्यासाठी तो काय करू शकतो, क्लिनिकल फार्मासिस्ट त्याविषयी तो इन्फॉर्मेशन देऊ शकतो. रिलेटेड ड्रग थेरपी, त्याच्याविषयी रिलेटेड ड्रग थेरपी सांगू शकतो, त्यासाठी काय करू शकतो, उपाय काय आहेत, रिव्हाइंग द ड्रग डोसेस, त्यासाठी आपण कोणते डोस देऊ शकतो ड्रगचे, त्यामुळे त्याची ते इरिटेशन त्याची कमी होऊ शकेल. यासाठी तो फार्मासिस्टला सर्व नॉलेज पाहिजे. नॉलेज असेल तर तो त्या पेशंटविषयी कम्युनिकेशन करून त्याविषयी तो त्याचा डिसीज ट्रीट करण्यासाठी तो मदत करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोफेशनल रिलेशनशिप. ही शूड बी एबल टू द अंडरस्टँड अँड ॲप्रिशिएट द रोल ऑफ मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ वेअर पॉसिबल. ही मस्ट accompany physician on medical rounds to assist him by providing drug information. The physician, pharmacist and nurses should develop an entire the
professional relationship with each other to enhances the quality of the patient care. जे प्रोफेशनल रिलेशनशिप कसं पाहिजे, ही शूड हॅव एबल टू अंडरस्टँड द अप्रिशिएट द रोल ऑफ मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ हावेवर द पॉसिबल. जो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे त्याचे जे प्रोफेशनल सर्व त्याला माहीत असणार आहे क्लिनिकल फार्मासिस्टला, पण त्याच्यासोबत जो काम करणारा स्टाफ आहे मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ जो प्रेझेंट आहे त्यांना पण इन्फॉर्मेशन देणं त्या ड्रगविषयी, व एखाद्या पेशंटला जर जो ड्रग दिलेला आहे, जो सलाईन दिला आहे, एखादा डोस जर चालू असेल त्यासाठी, तर त्यात तो इन्फॉर्मेशन त्या ड्रगविषयी डोसविषयी त्याला इन्फॉर्मेशन पॅरामेडिकल स्टाफ व मेडिकल स्टाफला देणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्यांचं बी नॉलेज वाढेल. त्यामुळे एखाद्या पेशंटचं डिसीज ट्रीट होण्यासाठी मदत होऊ शकते. ठीक आहे. द फिजिशियन, फार्मासिस्ट अँड द नर्सेस शूड डेव्हलप अँड एंटायर द प्रोफेशनल रिलेशनशिप विथ इच अदर अँड टू एनहान्स द क्वालिटी ऑफ द पेशंट केअर. जो डॉक्टर फिजिशियन आहे, फार्मासिस्ट आहे, नर्सेस आहेत, द डेव्हलप द एंटायर प्रोफेशनल, त्यांच्यात एकमेकांमध्ये रिलेशनशिप जर चांगला असेल तर तो एकमेकाला सांगून जे डोस आहे, जो ट्रीटमेंट आहे एखाद्या डिसीजविषयी पेशंटची, ती नीट ट्रीट होण्यासाठी युजफुल होऊ शकते. एखादा जर डिसीज असेल एका पेशंटला, त्यासाठी जर डोस देण्यात चालू असेल तर ज्यावेळेस राऊंडला ज्यावेळेस फिजिशियन डॉक्टर येऊन जातील त्यावेळेस नंतर तो कंटिन्यू नर्सेस त्याला प्रोव्हाइड करणार आहे, जो डोस दिला आहे तो प्रोव्हाइड करणार आहे त्या पेशंटला. पण त्या डोसला मॉनिटरिंग करण्याचं काम क्लिनिकल फार्मासिस्टचं आहे, व तो मॉनिटरिंग करून त्यासाठी कुठले चेंजेस होऊ शकतात का, त्यासाठी ड्रग कोणता दुसरा देऊ शकतो का, त्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. व तो डॉक्टरला जाऊन ज्यावेळेस डॉक्टर येतील त्या डॉक्टरसोबत चर्चा करून सजेशन देऊन त्यामध्ये काय चेंज करता येईल का याविषयी तो सजेशन देऊ शकतो. अभ्यास करून तो सांगू शकतो की मॉनिटरिंग करून की डॉक्टर असं हे पेशंटला हे ड्रग देऊ शकतो का, डोस बदलू शकतो का, हा डोस दिला हा नीट होईल, याविषयी तो इन्फॉर्मेशन देतो. क्वालिटी चेंज करू शकतो पेशंटच्या केअरसाठी. MFT. Next time MFT, the clinical pharmacist should possess a deep sense of the shared responsibilities towards the medical care of the patients. It will help him in the taking the medication, history and gauging of the patients and confidence. The clinical pharmacist आहे तो should the process of the deep sense of the shared responsibilities. क्लिनिकल फार्मासिस्टच्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी प्रेझेंट आहेत फॉर द क्लिनिकल मेडिकल, म्हणजे पेशंट आहे मेडिकलमध्ये जो प्रेझेंट आहे, जो हॉस्पिटलमध्ये पेशंट आलेला आहे त्याच्याविषयी त्याच्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत क्लिनिकल फार्मासिस्टच्या, तो एखाद्या पेशंटला कम्युनिकेशन करून तो बोलून त्याची हिस्ट्री काढून घेऊ शकतो, त्याला मॉनिटरिंग करू शकतो, व त्याला कोणता डिसीज झाला आहे, कशामुळे झालेला आहे, त्याची हिस्ट्री काय होती, ती सर्व इन्फॉर्मेशन गोळा करू शकतो तो, आणि नंतर तो फिजिशियनला सांगू शकतो. व त्याचा कॉन्फिडन्स पेशंटचा तो पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेऊन तो त्याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन काढून घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, मॉनिटरिंग ड्रग थेरपी. द क्लिनिकल फार्मासिस्ट मस्ट हेल्प इन द मॉनिटरिंग ड्रग थेरपी बिकॉज इट इज ॲन ongoing process and keeps on the changing depending upon the patient and conditions. Monitoring drug therapy. Clinical pharmacist must be help in the monitoring drug therapy. जे क्लिनिकल फार्मासिस्ट आहे तो हेल्पफुल आहे, जो मॉनिटरिंग करणार आहे एखाद्या पेशंटला, जो मॉनिटरिंग करणार आहे कोणता ड्रग देऊ शकतो, डोस, त्याविषयी जो मॉनिटरिंग करणार आहे का, त्यात कोणते चेंजेस करू शकतो, एखादा मेडिसिन आपण चेंज करू शकतो, डोस चेंज करू शकतो, याविषयी सर्व मॉनिटरिंग करून तो फिजिशियनला सांगू शकतो. आणि डिपेंडिंग अपॉन पेशंटच्या कंडिशनवर डिपेंड आहे की त्याला कोणता डोस दिला पाहिजे, कोणता डोस नाही दिला पाहिजे, त्याला दुसऱ्या ड्रग इंटरॅक्शन म्हणजे तो ड्रग साईड इफेक्ट होऊ शकतात का, याविषयी सर्व इन्फॉर्मेशन त्याला पाहिजे. त्यांना मॉनिटरिंग करून घ्यायचं, सगळं बघून घ्यायचं, हिस्ट्री जाणून घ्यायची, आणि त्याच्यावर तो कोणता डोस देऊ शकतो याविषयी त्यानं सल्ला केला पाहिजे, सजेशन दिलं पाहिजे डॉक्टरला, फिजिशियनला. ठीक आहे. नेक्स्ट आहे रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट इन द हेल्थ केअर टीम. रोल कोणता आहे क्लिनिकल फार्मासिस्टचा हेल्थ केअरविषयी. फर्स्ट आहे टेकिंग medication history of the patient. A clinical pharmacist must maintain the medication history of the patient by interacting with him. He should document the hypersensitivity or allergy
to certain drugs, food habits, drug dependence, or intoxication with the chemicals, side effects of the some drugs, incorrect drug administration, etc. This will help in saving physicians' efforts and will result in faster and more accurate therapy. फर्स्ट काय रोल काय फार्मसिस्टचा, क्लिनिकल फार्मसिस्टचा हेल्थकेअर विषयी. फर्स्ट आहे टेकिंग द मेडिकेशन हिस्ट्री ऑफ द पेशंट. फर्स्टली त्यानं टेकिंग केलं पाहिजे जी हिस्ट्री आहे पेशंटची, कशामुळे हा डिसीज झालेला आहे, कशामुळे प्रोड्यूस झाला आहे, त्याला इरिटेशन कशामुळे होतं, कोणत्या ड्रगमुळे, कोणत्या डोसमुळे इरिटेशन होतं, सर्व इन्फॉर्मेशन क्लिनिकल फार्मसिस्टनं मेंटेन म्हणजे काढून घेतली पाहिजे, त्यानं मेंटेन केली पाहिजे, त्यानं लिहून ठेवली पाहिजे, डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे व तो फिजिशियनला सांगितलं पाहिजे, डॉक्टरला सांगितलं पाहिजे, सजेशन केलं पाहिजे व त्याचं ते डॉक्युमेंटेशन रेडी करून त्याला कोणत्या एखाद्या ड्रगचा इरिटेशन होऊ शकतो, ॲलर्जी आहे, साईड इफेक्ट आहे, कोणते साईड इफेक्ट दिसले ते सगळं डॉक्युमेंटेशन त्यानं करून ठेवायचं व त्यानं डॉक्युमेंटेशन केल्यामुळं तो सगळं डाटा त्याच्याकडं रिक्वायर्ड डाटा त्याच्याकडे राहणार. तो रिक्वायर्ड डाटा फिजिशियनला दाखवून तो त्यामध्ये चेंजेस करू शकतो एखाद्या डोसमध्ये, ड्रगमध्ये. एखादी केमिकल जर त्याला साईड इफेक्ट होत असेल, एखाद्या ड्रगच्या केमिकल त्यामध्ये जो प्रेझेंट केमिकल आहे त्याच्यामुळे त्याला साईड इफेक्ट होत असतील तर ते साईड इफेक्ट थांबवण्यासाठी, ट्रिएट करण्यासाठी, साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो हे सर्व डॉक्युमेंट त्यांना रेडी केले पाहिजेत व तो रेडी करून त्याच्यापाशी डॉक्युमेंट्स प्रेझेंट पाहिजेत. आणि त्याला इनकरेक्ट ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याला करेक्ट कोणता ड्रग दिला पाहिजे, चुकीचा ड्रग जातो आहे का हे त्यानं मॉनिटरिंग केलं पाहिजे, त्यानं करेक्ट ड्रग कसा देता येईल याविषयी त्यानं अभ्यास केला पाहिजे, नॉलेज पाहिजे त्याच्याकडे क्लिनिकल फार्मासिस्टकडे. त्याचा तो रोलच आहे. विल द हेल्प ऑफ द सेविंग फिजिशियन एफर्ट्स अँड द रिझल्ट इन फास्टर अँड मोर ॲक्युरेट थेरपी. त्यानं फिजिशियनला सांगून त्याचं जी पेशंटची थेरपी आहे तो ॲक्युरेट दिली पाहिजे व तो पेशंट फास्टली रिकवर व्हायला पाहिजे त्याविषयी त्यानं काम केलं पाहिजे, त्याकडे नॉलेज पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग इंटरॅक्शन्स. ड्रग इंटरॅक्शनमध्ये मेनी OTC ड्रग्स हॅव द पोटेन्शियल टू इंटरॅक्ट विथ द प्रिस्क्रिप्शन ऑफ द ड्रग्स आफ्टर द receiving the prescription. Pharmacy checks the drugs interaction and patient habits with the help of patient history record. एखाद्या ड्रग इंटरॅक्शनमध्ये नेमकं काय होतं, ज्यावेळेस ड्रग इंटरॅक्शन एखाद्या पेशंटला जर जे डोस किंवा ड्रग दिलेले आहेत, जे प्रिस्क्राईब केले आहेत प्रिस्क्रिप्शनमध्ये, ते ड्रग त्याला दिले, पण काही पेशंट असं असतात की एकाच वेळेस काय करू शकतात, जे ओल्ड पर्सन असतात त्यांच्या लक्षात राहत नाही की आपण आता गोळी खाल्ली की नाही हेच त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे ते काय करतात, डबल गोळ्या खातात. ठीक आहे. त्यामुळे डबल गोळ्या खाल्ल्यामुळे काय होणार, ते ड्रगचं डबल डोस झाल्यामुळं तो ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. डबल डोस घेतल्यामुळे हाय डोस होऊ शकतो. जर एखादा पेशंट असेल त्याला जर प्रिस्क्रिप्शनमध्ये दिले असतील मेडिसिन्स आणि त्यानं जर ते मेडिसिन घेतले व नंतर त्यानं डॉक्टरला माहीत नसणार ना की हार्ट पेशंट, काय पेशंट काय असतात की जे ओल्ड पर्सन नाहीतर जे मजूर असतात ते काय करतात, पेन किलर जास्त खात असतात घरी, म्हणजे न प्रिस्क्राईब करता, न डॉक्टरला फिजिशियनला न विचारता रेग्युलरमध्ये पेन किलर्स खात असतात. पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस डॉक्टरनं जर कोणते ड्रग दिले असतील तर त्यांना ते ड्रग्स घेतले असतील, मेडिसिन घेतले असेल आणि नंतर त्यानं पेन किलर एक्स्ट्रा अजून मेडिसिन त्याने जर घेतले वरून, पेन किलर असू या दुसरं कोणतं असू द्या, तर त्यामुळे ते त्यात घेतलेल्या न्यू ड्रग आणि प्रिस्क्राईब केलेलं फिजिशियननं ड्रग ते जर इंटरॅक्शन झालं, ते ड्रगचं इंटरॅक्शन होऊ शकतं, ड्रग इंटरॅक्शन. त्यामुळे त्याला साईड इफेक्ट होऊ शकतात, इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे पेशंटची हिस्ट्री काढली पाहिजे, ती त्याची हिस्ट्री रेकॉर्ड काढली पाहिजेत की त्यानं कोणतं दुसरं ड्रग घेतो का, त्याला कुठला त्रास आहे का, त्याला कशामुळे डिसीज झाला, त्यानं काय दुसरं अजून कोणते मेडिसिन यूज करतो का, खातो का, सर्व इन्फॉर्मेशन त्यानं घेतली पाहिजे क्लिनिकल फार्मसिस्टनं. त्याचा रोल आहे. थर्ड आहे रिलेशन ऑफ द प्रॉपर ड्रग थेरपी. सिलेक्शन ऑफ प्रॉपर ड्रग थेरपी. The clinical pharmacist can be assist in the selection of a proper drug product generic formulation depending on the consideration of the bioavailability and the bioequivalence of the such products. Selection of the proper drug therapy.
The clinical pharmacist can assist the selection of the proper drug product, generic formulation depending on the concentration. जे क्लिनिकल फार्मासिस्ट आहे त्यानं बरोबर एखाद्या पेशंटला कोणता डिसीज झालेला आहे त्याच्याविषयी त्या ड्रगविषयी त्यानं सिलेक्शन करून त्या ड्रगविषयी करेक्ट मेडिसिन त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे त्या पेशंटला. व करेक्ट मेडिसिन दिल्यामुळे तो जो पेशंटला डिसीज प्रोड्यूस झालेला आहे तो ट्रीट होण्यासाठी तो युजफुल ठरेल तो डोस तो ड्रग. त्यासाठी त्याची बायोलिटी आणि बायोइक्विवॅलन्सी ऑफ द प्रोडक्ट्स त्याची त्याला माहीत पाहिजे फार्मासिस्टला व तो प्रॉपर ड्रग देऊ शकला पाहिजे व त्यानं दिलाच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, drug monitoring. The clinical pharmacist can be help in the monitoring the drug therapy for safety and efficacy. The therapeutic drug monitoring is very essential for those drugs which narrow therapeutical index or those which are administered chronically. He can also help in determining the various pharmacokinetic parameters based on the plasma concentration of the drugs, enzymes, and the measurement of glucose level in blood. ड्रग मॉनिटरिंगमध्ये काय करणार, जो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे कॅन बी हेल्प इन द मॉनिटरिंग द ड्रग थेरपी फॉर द सेफ्टी अँड इफिकसी. क्लिनिकल फार्मासिस्ट हेल्प करतो मॉनिटरिंगसाठी. आणि ड्रग कोणता दिला पाहिजे, ड्रग थेरपी कोणती दिली पाहिजे, सेफ्टी त्या पेशंटची कशामध्ये सेफ्टी आहे, कोणता ड्रग दिल्यावर सेफ्टी राहणार, त्याची इफिकसी होणार का, त्याला कोणता ड्रग दिल्यावर तो ट्रीट होऊ शकतो ड्रग, त्याविषयी तो मॉनिटरिंग करून तो ड्रग देणार फार्मासिस्ट. The therapeutic drug monitoring is very essential for those the drugs which narrow therapeutic index or those which are the administered chronically. थेरॅपेटिक ड्रग जो परफेक्ट ड्रग द्यायचा आहे तो थेरॅपेटिक ड्रग त्याला इफेक्ट दाखवणारा थेरॅपेटिक इफेक्ट दाखवणारा जो ड्रग तोच द्यायचा. आपण त्या फार्मसिस्टनं मॉनिटरिंग केल्यामुळे त्याला माहीत असणार की कोणत्या ड्रगमुळे त्याला साईड इफेक्ट होतात, कोणता ड्रग त्यासाठी युजफुल आहे. तो थेरॅपेटिक इंडेक्सनुसार तो जर थेरॅपेटिक इंडेक्सचे जर वरी गेला व खाली गेला तर त्याला काय साईड इफेक्ट होऊ शकतात, काय प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याविषयी त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे व त्यानं करेक्ट डोस दिला पाहिजे. हे सर्व त्याची मॉनिटरिंग केली पाहिजे त्यानं. ही ऑल्सो हेल्प इन द डिटरमाइनिंग द व्हेरियस फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स बेस्ड ऑन द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग, एन्झाईम, मेजरमेंट ऑफ द ग्लुकोज लेवल इन द ब्लड. त्याला डिटरमाइन केलं पाहिजे फार्माकोकायनेटिक पॅरामीटर त्याला माहीत पाहिजे. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग्स, जो प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय आहे ड्रग्स जर बॉडीमध्ये गेले तर एन्झाईम्स मेजरमेंट पाहिजे त्याला, ग्लुकोज लेवल ऑफ इन ब्लड, ग्लुकोजची लेवल किती आहे ब्लडमध्ये ती सर्व इन्फॉर्मेशन त्याला माहीत पाहिजे. त्यानं ड्रग मॉनिटरिंग केले पाहिजे. सर्व रोल क्लिनिकल फार्मसिस्टचा आहे. त्याने इन्फॉर्मेशन ठेवले पाहिजे, रेकॉर्ड्स ठेवले पाहिजे डॉक्युमेंटेशन करून. नेक्स्ट आहे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. पेशंट विथ द हेपॅटिक डिसऑर्डर्स ऑर द काइंडली इम्पार्टमेंट are more prone to the adverse drug reactions. Patients having more than one pathological compliance with the multiple drugs therapy generally face such problems. Clinical pharmacists can help in the detection, prevention, and the reporting of the adverse drug reaction. He can suggest the physician for the alternate therapy whenever the necessary. जर त्याला ॲडवर्स ड्रग रिॲक्शन यामध्ये काय होतं, पेशंट विच हेपॅटिक डिसऑर्डर ऑफ काइंडली इम्पार्टमेंट आर मोर पोर द ॲडवर्स ड्रग द रिॲक्शन. काय काय म्हणजे पेशंट असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ॲडवर्स रिॲक्शन होऊ शकतात, साईड इफेक्ट होऊ शकतात. कोणता ड्रग कोणत्या पेशंटसाठी इफेक्टिव्ह असेल हा त्याला सगळं इन्फॉर्मेशन त्याला माहीत पाहिजे. त्याला मॉनिटरिंग केलं पाहिजे. त्यासाठी पेशंट हॅविंग द मोर पॅथॉलॉजिकल कंपाऊंड्स आहेत, मल्टिपल ड्रग थेरपी जनरली फेस, त्यानं मल्टिपल त्याला फेस केलेलं पाहिजे त्यानं. म्हणजे त्या कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी कोणते ड्रग्स इंडिकेट करू शकतो. आणि क्लिनिकल फार्मस कॅन बी हेल्प इन डिटेक्शन. क्लिनिकल फार्मस त्याचं डिटेक्शन करू शकतो, प्रिव्हेन्शन करू शकतो, रिपोर्टिंग करू शकतो एखाद्या ॲडवर्स ड्रग रिॲक्शनविषयी. ड्रग त्याला कोणता इफेक्ट होऊ शकतो त्या पेशंटला, त्याच्याविषयी तो साईड इफेक्ट्स कोणत्या आहेत, त्याची ड्रग रिॲक्शन कोणती व्हायला लागली आहे तो सगळं डॉक्युमेंटेशन करू शकतो, रेकॉर्ड ठेवू शकतो, रिपोर्टिंग करू शकतो. ही कॅन सजेस्ट द फिजिशियन फॉर द अल्टरनेटिव्ह थेरपी वेन एव्हर नेसेसरी. व तो हे सर्व डॉक्युमेंटेशन करून इन्फॉर्मेशन मॉनिटरिंग करून सर्व फिजिशियन डॉक्टरला सांगून त्याच्याविषयी दुसरी कोणती थेरपी इसेन्शियल आहे का त्याच्याविषयी तो सजेशन देऊ शकतो.
व तो दुसरी नेसेसरी अल्टरनेट थेरपी प्रेझेंट आहे का त्याविषयी तो सजेशन देऊ शकतो, विचारू शकतो, सांगू शकतो. आणि ड्रग रिॲक्शन कमी होण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट ऑफ ड्रग पॉलिसीज. क्लिनिकल फार्मसिस्ट कॅन participate in formulating health and drug policies and serve as the sources of the informations for the healthcare professionals and to the public. They are then responsible for drug management, which includes their selections, requirement, procurement, distribution, and uses. The management of the drug policies. The clinical pharmacist can be participate the formulating health and drugs policies as service of the sources of information for the healthcare professional and to the public. They are responsible for the drug management, which includes their selections, requirement, procurement, distribution and usage. जो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे त्याला एखाद्या ड्रगविषयी, एखाद्या डिसीजविषयी कोणता ड्रग द्यायचा आहे, कोणते सोर्सेस आहेत त्याला नीट करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी, त्याविषयी इन्फॉर्मेशन तो सांगू शकतो. हेल्थ केअर प्रोफेशनल जे पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्स, मेडिकल स्टाफ, फिजिशियन यांना सांगू शकतो, चेंजेस करू शकतो. एखाद्या ड्रग थेरपीमध्ये पॉलिसीज कोणत्या आहेत तो सांगू शकतो. एखाद्या ड्रगविषयी, मॅनेजमेंटविषयी त्याला कोणतं ड्रग सिलेक्शन करायचं तो नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफला सांगू शकतो कोणतं सिलेक्शन करायचं, कोणतं रिक्वायरमेंट आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, त्याचे युजेस काय आहेत, हे सर्व पेशंटला पण सांगू शकतो. त्यामुळे ती काळजी घेऊ शकतात व तो नर्स, फिजिशियन स्टाफ आणि मेडिकल स्टाफ जे प्रेझेंट आहे त्यांना पण सांगू शकतो. नेक्स्ट आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम्स. The clinical pharmacist can participate in the research for the development of the various formulation, particular in the biological availability of active ingredients. He can help in conducting clinical trials based on the sound principles of the biostatistical method of the evaluation. The research and development आहे प्रोग्राम्स. जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे प्रोग्राम्स आहेत, द क्लिनिकल फार्मसिस्ट कॅन बी पार्टिसिपेट द रिसर्च फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द व्हेरियस फॉर्म्युलेशन. जो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे तो पार्टिसिपेट करू शकतो. जे नवीन रिसर्च होऊन जे नवीन ड्रग मिळणार आहेत त्याच्याविषयी तो रिसर्चमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. तो त्यामध्ये बायोलॉजिकल अवेलेबिलिटी करू शकतो, त्यात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट कोणते असू शकतात त्यासाठी तो सजेशन देऊ शकतो. तो त्यामध्ये रिसर्चमध्ये सहभागी होऊ शकतो व त्यामध्ये कोणते चेंजेस करू शकतो. एखादा डिसीज क्रिएट करण्यासोबत तो त्या सजेशन देऊ शकतो. त्याचे बायोलॉजिक मेथड, इव्हॅल्युएशन मेथड त्याच्या कोणत्या असू शकतात तो त्याविषयी इन्फॉर्मेशन देऊ शकतो. नेक्स्ट, ड्रग इन्फॉर्मेशन्स. क्लिनिकल फार्मासिस्ट हॅज द नॉलेज अँड expertise to provide the detailed information on the medicines to the members of the health profession and the public through the effective selections, utilization and retrieval of drug literature. He can communicate with the healthcare team. He can abstract the information from the periodic bulletin or newsletters and provide the same to the physician on matters pertaining to the pharmacokinetic and the dynamics of the drugs. Drug information. Drug information. Clinical pharmacist has the knowledge of the expertise of the provide detailed information on medicine to the members of the health professional and the public. तो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे तो काय करू शकतो, त्याच्याकडे तो नॉलेज पाहिजे, त्याला एक्सपिरियन्स पाहिजे की त्या डिसीजविषयी, त्या ड्रगविषयी तो युजेस सांगू शकतो. जो पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ प्रेझेंट आहे, नर्सेस आहेत, त्यांना तो इस्टिमेट करू शकतो, सांगू शकतो. आणि कुठल्या इफेक्टिव्ह सिलेक्शन थ्रू कोणते सिलेक्शन करू शकतो, कोणत्या ड्रगचं युटिलायझेशन होतं, कोणते ड्रग आपण सिलेक्ट करायचे, रिट्रेल ऑफ ड्रग लिटरेचर तो हेल्थकेअर टीमला सांगू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. नंतर तो एखादा ॲबस्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन असेल तो एखाद्या न्यूजमधून भेटली असेल, एखाद्या बुलेटिनमधून भेटली असेल, तो त्यातून मिळू शकतो इन्फॉर्मेशन. आणि तो फिजिशियन मॅटर्स पॅरा स्टाफ प्रेझेंट आहे, मेडिकल स्टाफ प्रेझेंट आहे, त्यांना सांगू शकतो. एखाद्या ड्रगविषयी फार्माकोकायनेटिक काय आहे, फार्माकोडायनॅमिक काय होता, तो सर्व इन्फॉर्मेशन ड्रगविषयी काढू शकतो व तो इन्फॉर्मेशन रेकॉर्ड ठेवू शकतो, डॉक्युमेंट करून ठेवू शकतो व सर्वांना तो सांगू शकतो इन्फॉर्मेशन. थँक्यू.